पुढचा जो पॉईंट आहे तो जरा टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळं डॉल्बी फीड इंडक्शन जनरेटर आपण हा मागच्या लेक्चरला कंटिन्यू करू शकलो नाही, तर आता आपण तो पॉईंट कंटिन्यू करू. डब्ल्यू फीड इंडक्शन जनरेटर म्हणजे काय असतं? तर डब्ल्यू फीड इंडक्शन जनरेटर हे जे आहे ते जे काय व्हेरिएबल स्पीड आणि आपलं जे काय डायनॅमिक स्लीप कंट्रोल असतं. स्लीप कंट्रोल म्हणजे आपण बघितलं मागच्या काय असतं, तर क्लोज सर्किट जे काय असतं त्याला आपण स्लीप म्हणतो, आणि ते कंट्रोल करण्याचे जे काय डायनॅमिक कंट्रोलर आहे ते ऑफर करण्याचं काम हे डब्ल्यू फीड इंडक्शन जनरेटर करतं, की जेणेकरून काय होतं, जी काय वाईंडपासून आपण ऑप्टिमम पॉवर घेतो ते एक्स्ट्रॅक्ट करतं त्यातून. त्यामुळं हे डब्ल्यू फीड इंडक्शन जनरेटरचं यूज आहे. त्यानंतर हे जे आहे थर्ड टाईप कॅटेगरीमध्ये रिलेटेड करतं, की याच्यामध्ये काय असतं, जे काय रोटरचे लिंक आहेत, तो रोटरचा जो काय आहे तो व्होल्टेज सोर्स जो असतो आपला त्याला कनेक्ट केलेला असतो, आणि ते पुन्हा पॉवर कन्व्हर्टर थ्रू जे आपलं 3 फेज सप्लाय असेल किंवा जे काही इलेक्ट्रिकल ग्रीड असतं त्याला ते कनेक्शन दिलेलं असतं. आता जो का आपला स्टार्टर आहे तो डायरेक्टली आपण इलेक्ट्रिकल ग्रीडला इथं वाया ट्रान्सफॉर्मर कनेक्ट केलेला असतो या सिस्टीममध्ये. आणि डब्ल्यू फीड म्हणजे काय, तर जो काय व्होल्टेज असतो स्टार्टरवर, जो काय व्होल्टेज अप्लाय होतो तो पुन्हा काय होतो, पॉवर कन्व्हर्टर थ्रू रोटरच्या व्होल्टेजला रोटर व्होल्टेज इंड्यूस होतो. त्यानंतर जो काय इलेक्ट्रिकल मेकॅनिकल फ्रिक्वेन्सी डिफरन्स येणार असतो आपल्या पॉवर कन्व्हर्टरच्या वेळी, तो पॉवर कन्व्हर्टर थ्रू आपण रिलीज करतो किंवा इलिमिनेट करतो यामध्ये, आणि जे काय व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळते त्यापासून रोटर करंट फ्लो होतो. आता जो डब्ल्यू फीड इंडक्शन जनरेटर आहेत ते वाईडली आता सध्या यूजमध्ये आहेत. कारण का, तर त्याचे जे काही कन्व्हेन्शनल इंडक्शन जनरेटर आहे त्यामुळे हे जास्तीत जास्त कंपन्यांमध्ये यूज केला जातो, किंवा जास्तीत जास्त पवन चक्क्या जिथे असतात तिथे हे यूज केला जातो. जी काय सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी आहे ती या प्रकारचे जे काय इंडक्शन जनरेटर्स आहेत ते जनरेटर्स हे यूज केले जाते. ज्यावेळी लो वाइंड किंवा हवेचा जो काय स्पीड असतो तो कमी असतो, म्हणजे सब सिंक्रोनस स्पीड त्यापेक्षा जर ज्यावेळी खाली होतो त्यावेळी काय होते, जी काय पॉवर असते ती ग्रीडपासून रोटरच्या कडे ही कन्व्हर्टर थ्रू सप्लाय होत असतो. आणि ज्यावेळी हवेचा किंवा वाऱ्याचा स्पीड हे जास्त असतं त्यावेळी काय होतं, रोटरचा स्पीड इन्क्रीज होतो आणि तो सुपर सिंक्रोनस मोडमध्ये जातो. त्यावेळी काय होते, जी काय पॉवर फ्लो होतो तो कुठून होतो, तर तो रोटरपासून ग्रीडकडे थ्रू कन्व्हर्टर ही पॉवर फ्लो होत असते. त्यामुळं जे काय डब्ल्यू फीड इंडक्शन जनरेटर आहे ते काय करतात, तर स्टार्टरकडून ग्रीड किंवा दोन्हीकडून स्टार्टर रोटरकडून ग्रीडकडे जे काय पॉवर सप्लाय होते ते एक्झामिन करण्यासाठी सुद्धा हे डब्ल्यू फीड इंडक्शन जनरेटर हे यूज करतात किंवा वापरतात. आता जी काय स्टार्टरकडून आपण ग्रीडमध्ये पॉवर इंजेक्ट करतो ती सब सिंक्रोनस मोड असेल किंवा सिंक्रोनस किंवा सुपर सिंक्रोनस मोड, या तिन्ही मोडमध्ये आपण ती पॉवर ह्या स्टार्टरकडून ग्रीडमध्ये इंजेक्ट करू शकतो. तर नेक्स्ट स्टेप आहे सिंक्रोनस जनरेटर. आता जे बघितलं आपण ते असिंक्रोनस जनरेटर आहेत. आता सिंक्रोनस जनरेटर काय करतात, तर जे काय यामध्ये परमनंट मॅग्नेट यूज केलं जातं, की जेणेकरून काय होतं, जे आपलं जनरेटर असतात ते एक्साइट होतात किंवा सिंक्रोनसमध्ये जातात, आणि जे इथे गिअरबॉक्स आहे ते जे गिअरबॉक्सची गरजसुद्धा आपल्याला लागत नाही. हे झालं सिंक्रोनस जनरेटरमध्ये. आता सिंक्रोनस जनरेटर हे आपल्याला फुल स्केल पॉवर कन्व्हर्टर म्हणून सुद्धा आपण यूज करू शकतो ग्रीडमध्ये, की जे आपल्याला जे काही व्हेरिएबल स्पीड आहे किंवा ऑपरेशनचं जे काही स्पीड व्हेरी होतं ते आपल्याला फुल स्केलमध्ये पॉवर देतात.
जसं जसं हवेचं स्पीड बदलत जाईल, वारा स्पीड बदलत जाईल, तसं काय होते जनरेटिंगची जी काय फ्रिक्वेन्सी आहे तीसुद्धा बदलत जाते. आणि ते कॉन्स्टंट करण्यासाठी इथे एक नेटवर्क आपण यूज करतो, ते म्हणजे असतं आपलं फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट, की जे काय करतं आपल्याला कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी ग्रीडला देतं किंवा इलेक्ट्रिकल आउटपुट म्हणून कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी देतं. आणि जे काय मॅग्नेटायझेशन आहे ते मॅग्नेटायझेशन कंट्रोल करण्याचं काम हे सर्किट करत असतं. ज्यावेळी फुल स्केल किंवा गस्टी वाइंड आपल्या कंडिशन असते त्यावेळी काय होतं, फुल स्केल कन्व्हर्टर जे काय असतात ते काय करतात बफर आउटपुट म्हणून यूज होतात. त्यामुळं जी काय पॉवर व्हॅरी होते ती ट्रान्झिएंट असते. त्यामुळे याचे दोन टाईप पडतात, एक आहे वाउंड रोटर सिंक्रोनस जनरेटर आणि सेकंड आहे परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस जनरेटर. आता वाउंड रोटर सिंक्रोनस जनरेटर म्हणजे काय असतं, जर इथं आपण बघितलं तर ही फिगर आहे तर वाउंड रोटर सिंक्रोनस जनरेटरची आहे. तर यामध्ये काय करतात, बॅक टू बॅक पॉवर कन्व्हर्टर आपण कनेक्ट केलं आहे विथ DC लिंक. इथे जर बघितलं तर हे पॉवर कन्व्हर्टर आहेत, हे काय केलं आपण DC लिंकने कनेक्ट केलेलं आहे. पॉवर रेक्टिफायर काय करतो तर AC DCमध्ये कन्वर्जन करतो, म्हणजे प्लेस बिटवीन द स्टार्टर आणि वाइंडिंग सिंक्रोनस जनरेटरच्या वाइंडिंगमध्ये हा प्लेस असतो. आणि DC लिंक जे आहेत ते ह्याला कनेक्ट असतात. आणि ते पॉवर इन्व्हर्टर जे आहेत, पॉवर इन्व्हर्टर हे काय असतात तर ट्रान्सफॉर्मर किंवा ग्रीडला हे कनेक्ट झालेले असतात. आता ह्याचे मेन कंपोनंट काय काय आहेत तर स्टार्टर आहे. स्टेटर काय करतात, 3 फेज आर्मेचर वाइंडिंग आहेत की जे स्टार्टरवर 3 फेज आर्मेचर वाइंडिंग स्टार्टरवर प्लेस असतात. 120 डिग्री इलेक्ट्रिकल आणि फिजिकली एकमेकापासून वेगळे झाले असतात, म्हणजे फिजिकल आणि इलेक्ट्रिकल 120 डिग्री एकमेकापासून ते वेगळे झाले असतात. आणि हे काय प्रोड्यूस करतात AC आउटपुट व्होल्टेज प्रोड्यूस करतात. त्यानंतर सेकंड आहे जो आहे तो आहे रोटर वाउंड रोटर सिंक्रोनस जनरेटर काय कॅरी करतो तर वाउंड फील्ड कॅरी करतो, वाउंड फील्ड कॉईल करतं, म्हणजे त्यात मॅग्नेटिक फील्ड असते आणि ते एक्सायटेड काय करतात DC पॉवर सोर्सवरून ते एक्साइट झालेले असतात. आता जो स्टार्टर आहे तो काय असतो डायरेक्टली कनेक्ट टू द ग्रीडला असतो, ग्रीडला डायरेक्टली कनेक्ट असतो. त्यामुळे जी काय फ्रिक्वेन्सी असते ग्रीडची, जी काय रोटेशनल फ्रिक्वेन्सी आहे ती जी काही चेंज होत असते ती आपली चेंज होत नाही, तर ही एक कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी राहते. आता जो काय DC एक्सायटेड रोटर वाइंडिंग असतं ते स्लिप रिंग किंवा ब्रश असेंब्ली असेल किंवा रेक्टिफायर थ्रू ब्रशलेस एक्सायटर बरोबर कनेक्ट करून आपण ते DC सप्लाय एक्साइट करू शकतो. हे झालं DC सप्लाय आपण कशा प्रकारे एक्साइट करू शकतो. तर रोटर वाइंडिंग जे काय असतं ते स्लिप रिंग किंवा ब्रश असेंब्ली किंवा थ्रू द रेक्टिफायर ब्रशलेस एक्सायटर बरोबर यूज करून आपण ते एक्साइट करू शकतो. आणि हे वाउंड रोटर सिंक्रोनस जनरेटर जे आहेत ते टाईप 4 कॅटेगरीचे आहेत आणि ते इनिरकॉन या कंपनीनं मल्टीपोल अँड नो गिअरबॉक्स या प्रकारे हे तयार केलेले असतात. तर हे झालं वाउंड रोटर सिंक्रोनस जनरेटर, हे जो ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज दिलेलं आहे ते तुम्ही बघा. नेक्स्ट पॉईंट आहे परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस जनरेटर. आता परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस जनरेटर म्हणजे काय तर इथं डायग्राम दाखवलेले आहे. इथं काय केलेलं आहे तर यामध्ये वेगवेगळे कंपोनंट आहेत. पहिला आहे स्टार्टर काय आहे तर सेम जो वाउंड रोटर सिंक्रोनस जनरेटरमध्ये वापरला जातो सेम तसा स्टार्टर इतर वापरला जातो, की जे काय करतात की मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल पार्ट 120 डिग्रीनं सेपरेट करतात आणि 3 फेज आर्मेचरवर ते वाइंडिंग माउंटेड असतं. आणि हे कनेक्टेड काय तर डायरेक्टली ग्रीडला किंवा सप्लायला ते कनेक्ट झालेले असतात. रोटर जे असतात ते रोटर परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस जनरेटर जे काय असतात ते काय असतात तर इथं जे काय फॉर्म झाले असतात ते परमनंट मॅग्नेट पोल सिस्टीमनं फॉर्म झाले असतात. परमनंट मॅग्नेट काय असतात तर जे काय रोटर सरफेस असतं त्यावर ते परमनंट मॅग्नेट माउंट केलेलं असतं. आणि इथं नंतर आपण यूज करतो पॉवर कंट्रोलसाठी रेक्टिफायर इन्व्हर्टर हे यूज करतो. ते काय करा परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस जनरेटर म्हणून यूज होतो बरोबर. पॉवर कंट्रोल युनिट काय करतात तर परमनंट मॅग्नेट जे काय आहे सिंक्रोनस जनरेटर जे आहे ते ऑन पॉवर प्लांट ते जे काही वेगवेगळे स्पीड फ्रिक्वेन्सी असेल किंवा वेगवेगळे स्पीड असेल किंवा फ्रिक्वेन्सी असेल तिथे ते ऑपरेट करण्यासाठी पॉवर कंट्रोल युनिट हे यूज केलं जातं. आता रेक्टिफायर काय कंट्रोल करतो व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी आणि व्हेरिएबल ॲम्प्लिट्यूड जी काय असते AC व्होल्टेजची त्याचं आउटपुट व्होल्टेज DC आउटपुट व्होल्टेज किंवा व्हेरिएबल लेवलवर मॅग्नेट्यूडला ते
जनरेटरचं आउटपुट हे कन्वर्ट केलं जातं. त्यानंतर त्यानंतर चार्ज कंट्रोलर काय करतो किंवा चार्ज कंट्रोल करण्याचं काम करते. इन्व्हर्टर काय करतं तर DC व्होल्टेज जे काय असतं त्याचं AC कन्वर्ट करतं आणि ग्रीड फ्रिक्वेन्सी लेवल हे आणि फेज अँगलला ते ग्रीडला सप्लाय करतं. पॉवर कन्व्हर्टर युनिट जे काय आहे ते ॲक्टिव्ह आणि रिॲक्टिव्ह पॉवर फ्लो कंट्रोल करण्याचं काम करत असतं. स्टार्टर वाउंड आणि रोटर जे काय त्यामध्ये काय परमनंट मॅग्नेट सिस्टीम आहे ते सिलेंड्रिकल आणि सायलेंट पोल असते. सायलेंट पोल जी काय सिस्टीम आहे ती जास्तीत जास्त किंवा जनरली ही वाईन सेक्टरमध्ये यूज केली असते. जी काय स्लो स्पीड मशीन असतात त्यामध्ये सायलेंट पोल सिस्टीम ही यूज केली जाते. आणि परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस जनरेटर जे काय असतात ते टाईप 4 कॅटेगरीमध्ये इम्प्लिमेंट झालेले असतात. जी काही इफिशियन्सी आहे परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस जनरेटरची ती जर इंडक्शन जनरेटरबरोबर कम्पेअर केली तर ह्याची इफिशियन्सी ही जास्त असते. कारण सेल्फ एक्सायटेशन ही प्रोसेस इथं आपण तिथं स्वतः होत असते कारण इथं मॅग्नेट आपण यूज केलेलं आहे. तर हे झालं परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस जनरेटर. त्यानंतर जर पुढचा पॉईंट बघायचा झाला तर पुढचा पॉईंट आहे कन्स्ट्रक्शन लेआउट ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल ॲक्सिस स्मॉल वाईन टर्बाईन. हा जो पार्ट आहे हा आपण पुढच्या लेक्चरवेळी बघू. थँक्यू.